तारीख होती 24 जून 2024. निंबूत येथील गौतम काकडे यांनी फलटण येथील रणजित निंबाळकर यांच्याकडून सुंदर या शर्यतीच्या बैलांची खरेदी केली होती आणि या खरेदीची उरलेली रक्कम आणण्यासाठीच रणजित निंबाळकर निंबूत येथील गौतम काकडे यांच्या घरी गेले होते. दरम्यान चर्चा सुरू असताना गौतम काकडे आणि रणजित निंबाळकर यांच्यात बाचाबाची झाली आणि त्या वादातूनच रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. रणजित निंबाळकर यांच्या डोक्याला गोळी लागल्याने ते जागेवरच कोसळले आणि त्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. रणजित निंबाळकर यांच्या मृत्यूनंतर हे प्रकरण प्रचंड तापले आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करून 5 आरोपींना या प्रकरणात अटक केली होती. त्यामध्ये शहाजी काकडे, गौतम काकडे, गौरव काकडे, अजित मोरे आणि सचिन मोडकट्टे यांचा समावेश होता. दरम्यान ऑगस्ट 2024 मध्ये आरोपीपैकी शहाजी काकडे यांना जामीन मंजूर झाला होता आणि या वर्षीही गेल्या महिन्यात या प्रकरणातील आणखी एक आरोपीला जामीन मंजूर झालाय. आता तो आरोपी नेमका कोण आहे आणि कोणत्या आधारे त्याला जामीन मंजूर झालाय याबाबत त्यांचे वकील काय म्हणतात हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, तुम्ही बघताय खबरदार चॅनल. सबस्क्राईब करा. या मंडळी, रणजित निंबाळकर म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील सतत चर्चेत असणारे नाव. गेल्या वर्षी एका बैलाच्या वादातून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि संपूर्ण बैलगाडा क्षेत्र घाबरलं. तो त्यांच्या न्यायासाठी आवाज उठवू लागला. त्या हत्याकांडात मुख्य आरोपीसह आणखी 4 जणांना पोलिसांनी अटक केली होती. पण धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी 2 आरोपींना जामिनावर सोडण्यात आलं. त्यातले एक होते शहाजी काकडे आणि दुसरे म्हणजे अजित किसन मोरे. आता प्रश्न असा निर्माण होतो की दुसऱ्या आरोपीला नेमक्या कशाच्या आधारावर जामीन मंजूर झाला. तर मंडळी, या प्रश्नाचे उत्तर खुद्द त्यांचे वकील भार्गव पाटसकर यांनी जाहीर सभा यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. जामिनाबाबत बोलताना भार्गव पाटसकर म्हणाले की भारतीय संविधान आणि कायद्यात आरोपीला अटक करण्यात बाबत एक तरतूद आहे. जेव्हा कोणी तपास अधिकारी व पोलीस अधिकारी एखाद्या आरोपीला अटक करते तेव्हा ती अटक का केली जाते, एखाद्या आणि कोणत्या कारणासाठी केली जाते हे त्या अधिकाऱ्याने आरोपीला अथवा अटक झालेल्या व्यक्तीला कागदोपत्री सांगणे आवश्यक असते. शिवाय सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे सुप्रीम कोर्टाने 2023 मध्ये स्पष्टपणे नमूद केले की कुठल्याही आरोपीला अटक करण्यापूर्वी अटकेची कारणे लेखी स्वरूपात कळवणं बंधनकारक आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे सुप्रीम कोर्टाने अटक करण्यापूर्वी अटकेची कारणे लेखी स्वरूपात कळवणं बंधनकारक आहे आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश म्हणजे इतर सर्व न्यायालयाने मान्य करावाच लागतो. म्हणून जेव्हा अजित किसन मोरे यांना अटक करण्यात आली तेव्हा तपास अधिकाऱ्यांनी त्यांना अटकेची कारणं सांगितलंच नव्हतं. शिवाय लेखी स्वरूपात कोणतीही कागदपत्र देण्यात आली नव्हती. यावरूनच मे 2025 मध्ये वकील भार्गव पाटसकर यांनी हा मुद्दा बारामती सत्र न्यायालयात अजित मोरे यांच्या जामिनाच्या अर्जासोबत ठळकपणे मांडला. घटनात्मक अधिकारांसोबत एक व्यक्तीचा मूलभूत अधिकारांवर गदा येत असल्याची त्यांनी न्यायालयासमोर स्पष्टपणे सांगितलं. पण त्यांचा हा युक्तिवाद पोलिसांचं म्हणणं होतं की त्यांनी लेखी स्वरूपात आरोपीला कारण कळवलं होतं, मात्र दुसरीकडे त्याचा कुठलाही पुरावा चार्जशीटमध्ये नव्हता. मग पोलिसांनी अटक करताना अटक पंच होते त्यांना प्रतिज्ञापत्राची नोंद सत्र न्यायालयात दाखल केली. त्यात पोलीस आणि पंचांनी म्हटलं होतं की आम्ही लेखी स्वरूपात कारण कळवले, पण त्याचा ठोस कागदोपत्री पुरावा त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे बारामती सत्र न्यायालयाने हा जामिनाचा अर्ज राखीव ठेवला. यानंतर वकिलांनी तीच बाजू घेऊन हायकोर्टात रीट दाखल केली. तिथेही स्पष्ट झाले की अटक पंचाने दिलेलं प्रतिज्ञापत्र खोटं आहे, म्हणजे त्यातील मजकूर खोटा आहे. मग संपूर्ण परिस्थितीचा विचार करून न्यायालयाने असा निष्कर्ष दिला की अजित किसन मोरे यांची अटक बेकायदेशीर होती आणि त्या आधारावर अजित किसन मोरे यांची सुटका करण्यात आली. मग मंडळी, रणजित निंबाळकर यांची हत्या का करण्यात आली होती त्याचं झालं असं की निंबूत येथील ट्रिपल हिंद केसरी गौतम काकडे यांनी फलटण येथील रणजित निंबाळकर यांच्याकडून सुंदर या शर्यतीच्या बैलाची खरेदी केली होती. 37 लाख रुपयांमध्ये हा व्यवहार झाला होता. त्यामध्ये रणजित निंबाळकर यांना 5 लाख रुपये गौतम काकडे यांनी विसार म्हणून दिले होते. उर्वरित रक्कम कागदपत्र पूर्ण देण्याचं ठरवण्यात आलं होतं. गुरुवारी रात्री रणजित निंबाळकर हे आपली पत्नी मित्रासह निंबूत येथील गौतम काकडे यांच्या घरी गेले. या ठिकाणी रणजित निंबाळकर यांनी उर्वरित रक्कम द्यावी किंवा विसाव्याची रक्कम घेऊन बैल परत करावा असं सांगितलं. तुम्ही कागदपत्रावर सही करा, तुम्हाला सगळ्यापर्यंत पैसे मिळतील असं गौतम काकडे सांगत होते. यामध्ये दोघांमध्ये झालेल्या वादातून गौतम काकडे यांचे बंधू गौरव काकडे यांनी रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार केला. रणजित निंबाळकर यांच्या डोक्याला गोळी लागल्याने जागेवरच कोसळले. सुरुवातीला त्यांना बारामती रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं, मात्र गंभीर परिस्थितीमुळे त्यांना पुण्यात हलवण्यात आलं होतं. पुण्यात रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास रणजित निंबाळकर यांची प्राणज्योत मावळली. या घटनेनंतर बारामती फलटण
सह बैलगाडा क्षेत्रात खळबळ उडाली होती. नंतर या प्रकरणी रणजित निंबाळकर यांची पत्नी अंकिता निंबाळकर यांनी वडगाव निंबाळकर पोलिसात फिर्याद दिली होती. पोलिसांनी त्या आधारे गौतम काकडे, शहाजी काकडे, सचिन मोडकट्टे आणि अजित मोरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता आणि पोलिसांनी सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष राहिलेले शहाजी काकडे यांना पुरावे नष्ट करण्याच्या पुराव्याखाली अटक केली होती. तेव्हापासून शहाजी काकडे हे तुरुंगात होते, पण वास्तविक शहाजी काकडे यांचे अंकिता निंबाळकर यांनी नोंदवलेले FIR मध्ये नाव नव्हते. मग शहाजी काकडे यांनी बारामतीच्या जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला, पण तो न्यायालयाने फेटाळला होता. त्या विरोधात काकडे यांच्या वतीने ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्याची सुनावणी न्यायाधीश अनिल किल्लोर यांच्या समोर झाली. त्यावेळी जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही मुद्दे लक्षात घेतले. शहाजी काकडे त्यांच्या 70 वर्ष वयाचाही मुद्दा न्यायालयाने लक्षात घेतला. दरम्यान यामध्ये पहिलीच फिर्याद दाखल करताना शहाजी काकडे यांचे त्यामध्ये नाव समाविष्ट नव्हते. मात्र त्यानंतर फिर्यादीत पुरवणीमध्ये शहाजी काकडे यांचे नाव समाविष्ट करण्यात आले. तसेच गोळीबारात शहाजी काकडे यांचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता याचाही बचाव पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने गृहीत धरला. दरम्यान शहाजी काकडे यांना जामीन मंजूर करताना 25,000 रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलकेची अटक न्यायालयाने ठेवली असून 2 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर 2025 पर्यंत दररोज सकाळी 10 ते 11 दरम्यान त्यांना पोलीस स्टेशनमध्ये हजेरी द्यावी लागेल. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी सकाळी 10 ते 11 दरम्यान त्यांना पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. दुसरीकडे अजित मोरे यांना जामिनाबाबत संपूर्ण कारण म्हणजे कायदा आणि घटनात्मक बाबीचा प्रश्न होता. न्यायालयाने ही अटक बेकायदेशीर ठरवत त्यांची सुटका केली. पण या घटनेतून मोठा प्रश्न समोर येतो. जर पोलिसांनी खरंच अटक करताना लेखी कारण सांगितलीच नसतील आणि प्रतिज्ञापत्र खोटं लिहिलं असेल तर कायद्यावरचा विश्वास सामान्य माणूस कसा ठेवणार? रणजित निंबाळकर यांच्या कुटुंबाला अजूनही न्याय मिळालेला नाही. आरोपींना एक एक करून जामिनावर सुटताना त्यांच्या मनात वेदना, काही अस्वस्थता वाढली. आता पुढे न्यायालय लढाईत काय घडतं हे बघणे महत्त्वाचं ठरणार आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटते? रणजित निंबाळकर प्रकरणात खरी न्यायाची दिशा मिळेल का? तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून कळवा आणि खबरदार चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा विसरू नका. धन्यवाद.